ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे रविराज काकांसमोर सायली हीच त्यांची खरी तन्वी असल्याचं गुपित उघड होणार. आता नेमकं कसं सायली तन्वी आहे हे सगळ्या समोर येणार आणि काय घडणार या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेऊया. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की आता इकडे सायली ही प्रतिमा आत्यांच्या घरी आरामाला आलेली आहे माहेरपणासाठी. आता ती प्रतिमा आत्यांकडे माहेरपणाला आल्यानंतर प्रतिमा आत्या तर सायलीचे खूप जास्त लाड करत आहेत. त्या सायलीला कुठलंही घरातलं काम करूच देत नाही आहेत. सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या हो मला बोर होतं आहे काहीही काम वगैरे न करता राहणं, मला काहीतरी तर करू द्या ना. त्यावर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली हे बघ, मी काय तुला इकडे कामं करण्यासाठी आणलेलं नाही आहे, तर उलट घरी तिकडे तू सतत काही ना काहीतरी काम करत असते ना, म्हणून मी इकडे तुला काही दिवस माहेरी आराम करण्यासाठी आणलेला आहे. जर तुला आणून इथेही मी तुझ्याकडून कामच करून घेतले तर मग तुझ्या माहेरपणाला काय अर्थ उरला गं? हे बघ, आता गुपचूप मी सांगेन तसं करायचं, फक्त आराम करायचा, निवांत राहायचं, खायचं प्यायचं आणि एन्जॉय करायचं, समजलं का? हे बघ, आता ना कसल्या कामाचा विचार करायचा ना काही विचार करायचा, फक्त निवांत आरामात फक्त जेवायचं आणि रिलॅक्स. त्याबरोबर सायली म्हणते, अहो पण प्रतिमा आत्या म्हणते, सायली पण नाही की काही नाही, मी सांगितलं म्हणजे सांगितलं, मी सांगितलेलं शेवटचं. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे जो महिपत असतो तो आता गेलेला असतो इकडे तुरुंगात नागोबाला भेटण्यासाठी. आता महिपत जेव्हा तुरुंगात नागोबाला भेटायला गेलेला असतो तेव्हाच आता त्या ठिकाणी आलेली असते प्रियासुद्धा जेलमध्ये. आता प्रिया जेलमध्ये आहे ही गोष्ट तर नागोबाला आधीपासूनच माहिती आहे आणि महिपतलासुद्धा. मग आता महिपत हा प्रियाला म्हणू लागतो की तू जेलमध्ये आहे ही गोष्ट मला माहीत होती, पण आज मी इथे नागोबाला भेटायला आलो होतो, पण तू सुद्धा इथे आहेसच तर तुलाही भेटतो. हे बघ, मी काय सांगतो ते माझं नीट शांतपणे ऐक. त्या नागराजच्या नादी लागू नकोस. नागराज शेठ स्वतःही सुधरत नाही आणि दुसऱ्यालाही सुधरू देत नाही. जर तू सुधरलीस, जेलमध्ये चांगलं वागलीस की नाही, तर तुलासुद्धा जेलमधून बाहेर पडता येऊ शकतं, तुलाही बेल मिळू शकते आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे तुझी बेल मंजूरही होऊ शकते. त्यामुळे सांगतोय की हे बघ, आता जे काही आतापर्यंत वाईट वागलीस, वाईट कामं केलीस, ते सगळं काही सोड आणि आत्ता चांगल्या मार्गाला लाग. सद्बुद्धी घे पोरी, कारण वाईट काम करून एखाद्याचं वाईट चिंतून काहीही वाईट होत नाही, पण त्याउलट जर चांगलं काम केलं, लोकांच्या भल्याचा विचार केला, चांगलं राहिलं तर मात्र नक्कीच आपल्या आयुष्याचं सोनं होतं, आयुष्य सार्थकी लागतं. कळलं का तुला? म्हणून सांगतो, आजपासून वाईट विचार, व्यविचार मनामध्ये अजिबातच आणू नकोस. आता उलट चांगले विचार कर, चांगला मार्ग जोपास, घडून गेलेल्या सर्व चुकीच्या गोष्टी मागे सोड आणि नव्याने चांगल्या नवीन कोऱ्या करकरीत आयुष्याची सुरुवात कर पोरी, सुरुवात कर. हे बघ, कष्टाला मरण नाही आणि चांगुलपणाला तोड नाही असं म्हणतात, ते तू सिद्ध कर. दाखवून दे तुझ्या वागण्यातून की तू आता बदललेली आहेस. बदल, स्वतःला बदल आणि तुला पुन्हा एकदा घरामध्ये घेण्यासाठी सगळ्यांना भाग पाड. चांगली वाग, चांगल्या मार्गाला चाल. हे बघ, तुला मार्ग दाखवणं, तुला सद्बुद्धी देणं तुझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे म्हणून माझं कर्तव्य आहे, पण ते सगळं अंमलात आणणं, आचरणात आणणं मात्र तुझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी तू पार पाड. मला खात्री आहे की तू नक्की मी बोललेल्या सर्व गोष्टींचा अगदी पुरेपूर, अगदी व्यवस्थित विचार करशील. मला माहिती आहे तू जरी आत्तापर्यंत चुकीचं वागलं असशील तरीसुद्धा नक्कीच तू चांगलं वागण्याचा प्रयत्न करतेस. त्याबरोबर प्रिया आता विचार करते की खरोखर हा महिपत जे काही बडबडतोय त्यामध्ये पॉईंट आहे खरा. नाही म्हणजे आतापर्यंत मी फक्त पापं केलेली आहेत, आतापर्यंत मी फक्त वाईट वागलेले आहे, पण यापुढे जर मी फक्त सुधारल्याचं नाटक केलं तर, मी जरी चांगली वागले तरीसुद्धा मग घरातले सगळेजण पाघळतील, जेलमध्ये सुद्धा सगळ्यांना माझी दया येईल आणि त्यात माझ्याकडे प्लस पॉईंट तर आहेच, ती म्हणजे माझी प्रेग्नन्सी. आणि मग आता माझ्या प्रेग्नन्सीमुळे
मला बाहेरसुद्धा सुटण्याची शक्यता आहे. मग आता लगेचच प्रिया जी आहे ती आता नाटक करू लागते हळूहळू चांगलं वागण्याचं, सगळ्यांबरोबर चांगलं राहण्याचं, चांगलं बोलण्याचं, गोड गोड बोलण्याचं, सगळ्यांचं सगळं ऐकून घेण्याचं. पण आता प्रियाला हे सगळं काही जमत नसतं. प्रिया आता विचार करत असते की नाही मला ना खरोखरच ह्या सर्व गोष्टी खोटं वागणं हे सगळं जड जात आहे. पण काय करू, माझ्याकडे हे खोटं वागण्यावाचून दुसरा काही पर्यायसुद्धा नाही आहे. जर माझा खरा चेहरा सगळ्यांना दिसला तर मात्र खूप गडबड होईल. त्यापेक्षा मला असं चांगलं गोड वागत राहायचं आहे कमीत कमी आणि पुढचे काही दिवस तरी. पण आता प्रियाला ते चांगलं वागणं झेपतही नसतं आणि मुळात प्रिया कितीही नाटकं करत असली तरी ही सगळी प्रियाची नाटकंच आहेत हे घरातल्या सगळ्यांना माहीतही असतं. त्यामुळे आता तिच्यावर कोणी विश्वास ठेवत नसतं. तर आता इकडे सायली ही काहीच कामं करत नसल्यामुळे सायलीला आता थकल्यासारखं वाटत असतं. सायली प्रतिमात्यांना सांगते की प्रतिमात्या, अहो मला रोज कामं करण्याची सवय आहे. मी कामं करत नाही त्यामुळे मला ना नुसतं असं थकून गेल्यासारखं वाटतं. आपण एक काम करायचं का, आपण मंदिरात जायचं का? प्रतिमात्या म्हणते, अगं हो जरूर जाऊया की. तुला जर इच्छा आहे ना की मंदिरात जायचं आहे म्हणून तर नक्की आपण मंदिरात जाऊ. चल, माझी काही हरकत नाही. फक्त थोडा वेळ थांब, माझं थोडा वेळ घरात जेवढं काम आहे तेवढं पूर्ण करूया आणि त्यानंतर मग आपण दोघीजणी मंदिरात जाऊ. सायली म्हणते, मी सुद्धा तुम्हाला हातभार लावते, मग पटपट होईल. प्रतिमात्या म्हणते, नाही अजिबात नाही, तू बसून राहायचं आणि सगळं काम मी करणार. आपण माझं काम झालं की मग मंदिरात जाऊ. तोपर्यंत तू एक काम कर, थोडा वेळ वरती जाऊन रेस्ट घे, आराम कर, पडून राहा, म्हणजे तुला बरं वाटेल आणि मग नंतर आपण मंदिरात गेलो की नंतर आल्यावर तुला थकल्यासारखं होणार नाही. सायली म्हणते, ठीक आहे प्रतिमात्या, जसं तुम्ही म्हणाल तसं. सायली आता थोडा वेळ आराम वगैरे करायला वरती जाते. आता थोडा वेळ आराम करते सायली खोलीमध्ये आणि मग त्यानंतर आता ती खाली येत असते. आता सायली झोपेतून जेव्हा जागी होते तेव्हा आता त्या तन्वीच्या रूममध्ये सायलीला तिचा जुना वावर आठवतो. लहान असताना तिचा आरसा उंच असल्यामुळे सायलीला आरशात दिसायचं नाही. मग ती टेबलवरती चढायची आणि आरशात बघायची. त्यानंतर झोपताना ती उशी कुरवाळून झोपायची. तिची एक बाहुली होती, तीसुद्धा ती कुरवाळून झोपायची. ते सगळं तिला आता आठवत असतं. खोलीमध्ये तिला AC अजिबात नाही आवडायचा. ह्या गोष्टी आता तिला आठवत असतात आणि ती विचार करते की अचानक मला हे सगळं काय आठवायला लागलं, मला ह्या खोलीतला माझा वावर कसा काय आठवू शकतो. मग आता सायली ही आता विचार करते. इतक्यात तिचा फोन वाजतो. फोन वाजल्यावर अर्जुनने लावलेला अलार्म असतो. मग सायली आता पाणी पिते. सायली म्हणते की यांनी इथेही माझ्या फोनला अलार्म लावलेच आहेत. इतक्यात तिकडे प्रतिमा येते. प्रतिमा म्हणते, सायली चल, आपल्याला मंदिरात जायचं आहे ना, तुझं आवरलं आहे का बाळा, की तुला आणखीन थोडाफार वेळ लागेल? सायली म्हणते, आवरलं आहे, आपण निघूया आत्या. त्यानंतर मग आता प्रतिमा ही रविराज काकांना सांगते, अहो मी आणि सायली जरा देवळातून जाऊन येतो. रविराज काका म्हणतात की फक्त तुम्ही दोघीच का म्हणून जाणार? हे बरं आहे तुझं प्रतिमा, लेकीचं कोड कौतुक काय फक्त तुला एकटीलाच करावंसं वाटतंय का? मलाही माझ्या लेकीचं कौतुक करायची संधी मिळायला हवी ना. म्हणून आज तुम्हा दोघांबरोबर मी सुद्धा देवळात येणार आहे. आपण तिघं मिळून छान मस्त देवळात जाऊया, चला. आणि मग काय, आता रविराज काका, प्रतिमा, त्या सायली तिघंजणं देवळात आलेले असतात. आता देवळात आल्याच्या नंतर मग रविराज काका हे म्हणत असतात की चला दर्शन घेऊया. मग सायली, प्रतिमा आत्या ह्या दोघीजणी आता वरती गाभाऱ्यामध्ये येत असतात. तर आता सायलीला प्रतिमा आत्याबरोबर आणि रविराज काकांबरोबर गाभाऱ्यात जात असताना सुद्धा जुन्या काही गोष्टी घडल्यासारखं वाटत असतं. बाबा मला घंटा वाजवायची आहे. बाबा थांबा ना, मला घंटा वाजवू द्या ना. तुम्ही वाजवलीत ना. अगं तन्वी, तुझा हात जाणार आहे का? मला उचलून घ्या, मग माझा हात जाईल. त्याबरोबर प्रतिमा आत्या सायलीला विचारते, सायली काय गं, काय झालं, कुठल्या विचारात मग्न झालीस? चल गाभाऱ्यात चल बाळा, दर्शन घेऊया देवाचं. मग दोघीजणी गाभाऱ्यात येतात आणि देवाला हात जोडतात. आता प्रतिमा आत्या ही देवाकडे मागत असते, माझी तन्वी कुठे आहे हे मला खरोखर माहीत नाही आहे, पण देवा मला सायलीच्या रूपात माझी तन्वी सापडली आहे. आता सायलीने कधीही माझ्यापासून दूर जाऊ नये एवढीच काय ती माझी इच्छा आहे आणि मी देवा प्रार्थना करते तुझ्याकडे की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या या लेकीला माझ्यापासून कधीही दूर करू नकोस आणि सायलीचं सगळं काही आता कुशलमंगल होऊ दे. सायलीचं सगळं छान होऊ दे. सायलीला गोड गोंडस मुलगी होऊ दे. जर तिला मुलगी झाली तर मी तिचं नाव तन्वी असं ठेवेन. तर आता इकडे सायलीसुद्धा देवी आईकडे डोळे मिटून बोलत असते, आई हल्ली मला काय व्हायला लागलं आहे, मला काही कळत नाही आहे.
म्हणजे सतत मला पूर्णाजी जेव्हापासून तन्वी म्हणायला लागल्या होत्या तेव्हापासून मला अगदीच जुने काहीतरी भास वाटत आहेत, काहीतरी वेगळं ऐकू येतं आहे, काहीतरी अचानक वेगळं भयानक काहीतरी होतं आहे. हे सगळं मला काय होतं आहे? तन्वीबरोबर नेमकी मी कशी जोडली गेली आहे ते मला कळतच नाही आहे. तन्वीच्या बाबतीत घडलेल्या कुठल्याही घटना मला माहीत नसतानासुद्धा मी अगदी हुबेहूब तन्वीच्यासारखी वागते. या सगळ्याचा काय अर्थ मला खरंच संदर्भ लागत नाही आहे आई. आता ह्या सगळ्यातनं मला बाहेर तूच काढू शकतेस, म्हणून मी तुझ्याजवळ आली आहे नतमस्तक व्हायला. आई, नेमका माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये असा कुठला दुवा आहे? तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये नेमकं काय साम्य आहे ते मला कळू देत आई. त्याबरोबर आता रविराज काकासुद्धा देवी आईला हात जोडतात आणि प्रार्थना करतात की आत्तापर्यंत मला माझ्या जवळच्या सगळ्याच लोकांनी फसवलं आहे, माझ्याबरोबर सगळेच वाईट वागलेले आहेत. पण आता आई, माझ्यावर कृपादृष्टी ठेव, माझ्या घराला सुखी ठेव आणि आता माझ्या घराकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला ना तर त्याला तिथल्या तिथे शिक्षा दे. आता यापुढे माझ्या घरात सगळं काही अगदी आनंदी आणि छान घडू दे. यापुढे आम्ही सायलीला मुलगी मानलेली आहे, त्यामुळे तिचंसुद्धा सगळं सुंदर होऊ दे. सायलीचं माहेरपण करायला आम्ही तिला इकडे आणलं आहे, तर तिला छान आनंद लुटता येऊ दे इथला. त्यानंतर मग आता जी सायली असते ती रविराज काकांना म्हणते की रविराज काका, आता तुम्ही इथे थांबा, मी आणि प्रतिमात्या आम्ही दोघीजणी जाऊन दर्शन घेऊन झालं आहे तर जरा प्रदक्षिणा घालतो. आणि मग त्या दोघी प्रदक्षिणा घालायला जातात. तर तोपर्यंत आता महिपतसुद्धा त्याच मंदिरामध्ये देवीचं दर्शन घ्यायला आलेला असतो. आता तिथे येऊन मग तो दर्शन घेत असतो आणि आता दर्शन घेऊन चाललेला असतानाच त्याला रविराज काका दिसतात. आता रविराज काकांना तिकडे बघून लगेचच तो म्हणू लागतो, अरे रविराज साहेब, तुम्ही इथे. रविराज काका त्याला उत्तर न देताच चाललेले असतात. मग महिपत रविराज काकांच्या समोर हात जोडतो आणि म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती नाराज आहात रविराज साहेब, मला माहिती आहे माझ्यामुळे आजपर्यंत तुमचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. मला माहिती आहे की मी तुमच्याबरोबर खूप जास्त वाईट वागलेलो आहे. मीच तुमच्या घरामध्ये खोटी तन्वी आणून ठेवली. पण आता खरंच मला तुमच्या आयुष्यात तुमची खरी मुलगी परत आली आहे ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे. इतक्यात महिपतची नजर लांबून चाललेल्या सायलीवर आणि प्रतिमावर पडते आणि तो म्हणतो, अरे वा, माय लेकी एकत्रच आहेत की मग. त्याबरोबर मग रविराज काका विचारू लागतात, काय रे आता काय म्हणालास तू तिकडे बघून? त्यावर मग महिपत म्हणतो, मी हेच म्हणालो की माय लेकी एकत्र आहेत. त्यावर मग रविराज काका म्हणतात, काय? त्यावर मग महिपत म्हणतो, हो रविराज साहेब, आज मी तुम्हाला सगळं सत्य सांगतो. तुमची हरवलेली तन्वी दुसरी तिसरी कोणीही नसून ही सायलीच आहे. सायली ही तुमची खरी मुलगी आहे. त्या सुभेदारांची बायको, सुभेदारांची सून हीच तुमची खरी तन्वी आहे. आम्हाला ही गोष्ट आधीच माहिती झाली होती, पण तुम्हाला जर हे सगळं कळलं असतं तर मग नागराजला तुमची प्रॉपर्टी हडपता आली नसती. नागराजला प्रॉपर्टी हडपता यावी यासाठी आम्ही त्या खोट्या मुलीला तुमच्या घरात तन्वी म्हणून आणली आणि मग सगळा लपंडाव सुरू झाला. तुम्हाला तर ते सगळं माहिती आहेच, पण आता मला माझ्या चुकीचा पश्चाताप झालेला आहे आणि म्हणून मी विचार केला की कमीत कमी आता तरी तुमच्यासमोर खऱ्याची कबुली द्यावी आणि तुमची हात जोडून माफी मागावी. रविराज साहेब, मला माफ करा, माफ करा मला. तुम्हाला तुमच्या मुलीपासून मी एवढी वर्ष तोडलं, दूर ठेवलं, यासाठी मला माफ करा. यानंतर पुन्हा कधीही माझ्याकडनं कुठलंही पाप होणार नाही, कारण मी आता निश्चय केलेला आहे की आता मी कठोर आणि सत्याच्या मार्गावरती चालणार आहे. आजच्यानंतर मी कधीही कोणाचं काहीही वाईट चिंतणार नाही किंवा पापही करणार नाही. आजच्यानंतर मी फक्त आणि फक्त लोकांबरोबर चांगला वागेन आणि त्याची सुरुवातही मी जेलमध्ये असल्यानंतरपासूनच केलेली आहे. आणि आता तुम्हाला सगळं सत्य सांगून मी माझ्या डोक्यावरचं आणखीन एक खूप मोठं ओझं उतरवलेलं आहे. लक्षात घ्या रविराज साहेब, ती जी सायली म्हणून तुमच्याबरोबर वावरती आहे, तुमच्यामध्ये फिरती आहे, तीच तुमची खरी तन्वी आहे, तीच तुमची लेक आहे खरंच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ती बबली लोखंडे खरोखर वाईट मुलगी होती. तिला मी तुमच्या आयुष्यात आणली, तुमच्या आयुष्यात तुमच्या भावनांबरोबर खेळलो, त्या सगळ्यासाठीसुद्धा मला माफ करा. मी क्षमस्व आहे, मी क्षमस्व आहे. त्यानंतर मग तो आता देवळातून दर्शन घेऊन बाहेर पडलेला असतो, त्यामुळे त्याच्या हातामध्ये प्रसाद असतो. तो लगेचच रविराज काकांना प्रसाद पुढे करतो आणि म्हणतो, घ्या प्रसाद घ्या, माझ्याकडून गोड घ्या आणि आपल्यातला कडवटपणा दूर जाईल यासाठी प्रयत्न करा. रविराज काका हे त्याच्याकडे रागाने बघतात.
महिपत म्हणतो, मला माहिती आहे तुमचा राग घालवणं मला इतक्यात काही शक्य नाही आहे आणि इतक्या सहजासहजी मला जमणारही नाही आहे, पण तरीही जमेल तितकं मला लवकर माफ करा आणि तुमचा हा राग रुसवा सगळं काही घालवून टाका. माफ करा मला रविराज साहेब, माफ करा आणि स्वतःच्या लेकीचा आता स्वीकारही करा. त्यावेळी रविराज काका म्हणतात, ए गपरे, उगाचच्या उगाच आता पुन्हा मला उल्लू बनवण्याचा प्लॅन आहे का काय तुझा? हे बघ, लक्षात ठेव, तू मला आता कितीही उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी आता फसणार नाही आहे. मला तुझी खरी लायकी समजलेली आहे. त्यामुळे आता तू उगाचच्या उगाच बडबडशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन असं काही होणार नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या चांगुलपणाचा, तर तुझ्या चांगुलपणाला तेल लाव, समजलं ना? आम्हाला घेणं देणं नाही आहे तुझ्याशी. आजपर्यंत तुझ्यामुळे आमच्या घराण्याचं खूप वाटोळं झालं आहे, आम्हाला खूप त्रास झाला आहे. चल निघ. एवढं बोलून रविराज काका आता तिकडनं स्वतःच निघतात. मग सायली रविराज काकांना विचारते, काय झालं रविराज काका, तुम्ही एवढे का रागवलाय? तो महिपत तुम्हाला काही उलटंसुलटं बोलला का? त्यावर रविराज काका म्हणतात, त्याची काय लायकी किंवा त्याची काय हिंमत की तो मला उलटंसुलटं बोलेल? तसं काही नाही आहे गं सायली, ते आपलं सहजच. ते सगळं सोड, तू जा आणि पटकन प्रतिमाला सांग आपण घरी निघतोय. मग त्यानंतर सायली प्रतिमात्यांना म्हणते, आत्या चला निघूया. रविराज काका, प्रतिमात्या आणि सायली घरी आलेले असतात. घरी आल्यानंतर आता मग सायली हिला आईस्क्रीम खावीशी वाटते. सायली म्हणते, मला आईस्क्रीम द्याल का प्रतिमात्या घरात असेल तर? प्रतिमा म्हणते, तुला अचानक का आईस्क्रीम खावीशी वाटली? सायली म्हणते, काय माहिती. मग प्रतिमा आईस्क्रीम आणते, तर तिघंजणं आईस्क्रीम खातात. तन्वीसुद्धा अशीच लहान असताना उन्हातून बाहेरून मंदिरातून वगैरे जाऊन आली की असंच आईस्क्रीम मागायची. ही गोष्ट प्रतिमा आत्यांना आठवते. आता इकडे अर्जुन हा ऑफिसमध्ये काम करत असतो, पण अर्जुनचं मन काही कामामध्ये रमत नसणं, लागत नसतं. त्याला सतत सायलीचीच आठवण येत असते. मग आता रात्री ऑफिस वगैरे संपवून अर्जुन घरी जातो, पण त्याला सायली खोलीतही दिसायला लागते. मग अर्जुन सायलीला भेटायला येतो. आता अर्जुन आल्यावर सायली त्याला म्हणते, तुम्ही कशाला आलात? तसंही तुम्हाला तर माझी काही आठवण वगैरे येत नाही ना? त्या दिवशी मी केस संदर्भी तुमच्याशी बोलायला आले तर तुम्ही मला तिकडनं हकलवलं, मला म्हणालात की निघ म्हणून, तू आराम कर म्हणून. मग आता कशाला आला इकडे? आता मी माझ्या माहेरपणासाठी आली आहे, आराम करायला आली आहे ना, मग आता जा तुम्ही इकडनं, मला तुमच्याशी बिलकुलच काहीही बोलायचं नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, बायको सॉरी ना, नको ना आता रुसूस, आणि पुरे झालं आता तुझं माहेरपण, चल ना गं आता आपल्या घरी. तू इथे आली आहेस खरं, मला माहिती आहे सिनियर आणि आत्या तुझी खूप चांगली काळजी घेत असतील, पण मला ना तुझ्याशिवाय बिलकुल करमत नाही आहे. ते घर आणि मेन म्हणजे आपली बेडरूम मला तुझ्याशिवाय रिकामी वाटते आणि त्यामुळे मला एकटं अलोन फील होत आहे. तर प्लीज आता तू लवकर घरी चल बरं. मी हवं तर सिनियरबरोबर आणि प्रतिमा आत्याबरोबर बोलतो, त्यांना सांगतो की माझ्या बायकोला आता घरी पाठवा म्हणून. काय म्हणणं आहे तुझं? मी बोलू का लगेच जाऊन त्यांच्याशी? मी एक काम करतो, मी त्यांना इथेच बोलावतो. सिनियर, प्रतिमा आत्या. त्यावर सायली म्हणते, गप्प बसा एकदम. काय चाललं आहे तुमचं? रात्र झाली आहे, झोपले असतील ते दोघंही. त्यावर अर्जुन म्हणतो, अगं मग काय झालं, माझीच आत्या आहे, माझाच सिनियर आहे, उठतील की. सायली म्हणते, अजिबात नाही अजिबात नाही. मी इथे त्यांच्याकडे माहेरपणाला आली आहे, माझे आई बाबा आहेत ते असं समजून. त्यामुळे माझ्या आईवडिलांना त्रास होईल असं काही जर वागलंत ना तर याद राखा, गाठ माझ्याशी. आणि का कशाला मला घरी बोलवताय? पुन्हा मला वाईट वागवायला, पुन्हा मला केसचं बोलत असताना तिकडनं हकलवून लावायला? ते काही नाही. मी ना आता तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही आहे. मी इथे माहेरपणासाठी आराम करण्यासाठी आली आहे, त्यामुळे मी इथे मस्तपैकी निवांत आराम करणार आहे. 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 6 महिने, डिलिव्हरीपर्यंतसुद्धा मी इथे राहू शकते. तसंही प्रतिमा आत्या आणि रविराज काका तर उलट माझं स्वागतच करतील आणि त्यांना तर मी इथे राहिलेलं आवडेलच. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की त्यांना इथे तू राहिलेलं आवडेल, पण मला नाही चालणार. बायको प्लीज चल ना माझ्याबरोबर, हवं तर मी उठाबशा काढतो त्या दिवशीसारख्या, पण चल ना. हे बघ, तुझ्याशिवाय मी, माझं घर, माझी खोली, माझं आयुष्य सगळं अपूर्ण आहे, इनकम्प्लीट. चल ना बायको गं. त्यावर सायली म्हणते, नाही मी अजिबातच येणार नाही. अर्जुन म्हणतो, तू नाही आलीस ना तर मी तुला उचलून नेईन. सायली म्हणते, तुम्ही मला उचलून घेतलात ना तरी मी तुम्हाला उचलू देणारच नाही, समजलं ना? त्यामुळे आता पुरे झालं आणि आता जा हो तुम्ही इकडनं. रात्र बघा केवढी झाली आहे, उगाच पुन्हा नंतर जायला आणखीन जास्त काळोख वाढत जाईल. चला जा लवकर. त्याबरोबर मग आता त्या दोघांची अशीच नोकझोक होत असते, जा मी नाही जाणार.
मस्ती करत असतात दोघंजणं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.